नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या अतरंगी फूड चॅनलमध्ये। आज आपण बनवूया अतिशय सोपी अशी रेसिपी म्हणजे चिकन पुलावची। सगळ्यात पहिली त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। नंतर त्यात मालवणी मसाला 1 चमचा घालूया। नंतर गरम मसाला घालून घेऊया। नंतर त्यात चिकन बिर्याणी मसाला घालून घेऊया। थोडंच करायचं बस। दही घालून घेऊया। साधारण 2 चमचे दही घालूया। जास्त घालूया म्हणजे ग्रेव्ही चांगली होते नी। नंतर त्यात साधारण 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट बस। आणि मग आता ह्या छान मॅरिनेट करून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता ह्या चिकन छानपैकी मॅरिनेट झालेला। आता मी तुमका तांदूळ दाखवते। तुम्ही बघू शकता हे बासमतीचे तांदूळ आहेत। त्यांना साधारण आम्ही 10 मिनिटांपूर्वी भिजत घातलेले आणि हे तांदूळ भिजत घातले ना की ते आणखी सुटे सुटे होतात, म्हणून ते भिजत घालूया। जसे बिर्याणी कापतो ना तसेच कापूचे। दोन कांदे, 2 टोमॅटो, टोमॅटो, नंतर कोथिंबीर थोडी कापून घ्यायची। कोथिंबीर कापून घ्यायची। पुदिनाची पानं सरळच काढून घ्यायची, ती का बारीक करूची नाही। अशी सरळ पानं काढून घ्यायची। चला, आपलं सगळं इकडे जास्त पानं आहे पुदिनाची। इकडे आपलं सगळं रेडी झालेला। आता आपण चिकन पुलावकडे जाऊया। चला तर आपण कुकर गरम करत ठेवलेलं। त्यात साधारण 1 चमचेवर घरगुती साजूक तूप घातलेला। गॅस जरा जास्त गरम असल्यामुळे तडतडला। आता आपण त्यात खडे मसाले घालून घेऊया। तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंग, मिरी 2 ते 3 मिरी घालून घेऊया। छान परतून घ्यायचं आहे। त्यात उभं चिरलेलो आपण कांदो टाकायचो। कांदो ना छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचो। जेवढं चांगलं कांदो गोल्डन ब्राऊन आहे तेवढी चांगली तुमच्या पुलावला टेस्ट येते। कांदो लवकर भाजण्यासाठी त्यात चिमूटभर मीठ घालून घ्यायचा। थोडं सगळं जास्त नाही म्हणजे कांदो जरा लवकर भाजत आणि तुमचा टाइम पण सेव्ह होईल। मिनटं लागतील असंच कांदो भाजा। कांदो भाजतात तेवढ्यातच त्याच्यात 1 हिरवी मिरची टाकूया। बस 1 तुकडा बस हिरवी मिरचीचं। बघू शकता तुम्ही 5 मिनिटानंतर आपला कांदो झालेला साधारण गोल्डन ब्राऊन झालेला। जास्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवलात ना तर पुरो पुलाव होईपर्यंत तो जळतो। मग ह्या स्टेपपर्यंतच आपण कांदो फ्राय करायचो। नेक्स्ट त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवूया।
तुम्ही. तेल गरम असल्यामुळे टोमॅटो शिजायला अजिबात वेळ लागायचा नाही, लवकर शिजतो. थोडा वेळ असंच ठेवूया, त्यांना नको मिक्स करूया. टोमॅटो पण 1-2 मिनटात छानपैकी शिजता, ते काय करू जास्त गरज नाही. तुम्ही बघू शकता टोमॅटो किती मऊपणे शिजलेलो आहे. आता आपण त्यात काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया. तिने काय होता, आपल्या पुलावला चांगला रंग येता. चम्मचभर घालायचो. त्यानंतर ह्यात थोडंसं आपलं घरगुती मालवणी मसाला घालूया. म्हणजे आपण मगाशी तो घातलेलो, पण आता ना थोडं टेस्ट येण्यासाठी घालू, नाहीतर ना थोडंसं गोड गोड लागतं. आणि चिकन म्हटल्यावर कसं आता चमचमीतच लागावं. थोडंसं घाला, नाही तर जास्त घालू नका, नाही तर तिखट होतं दादा. बस एवढंच घालायचं. ह्यात मीठ घालायचं, आणि ह्यात आता मीठ प्रमाणात घालायचा. जितक्या आपल्या पुलावला हवं त्या अंदाजाने ह्याच्यामध्ये मीठ घालायचा. मीठ थोडा अंदाजानेच घाला, कारण आपण चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलेला. हय मीठ जास्त आला तर मग तुमचं बी घालताना अंदाजे घालायचा. आणि नंतर भात घातल्यानंतर ना वरची जशी ग्रेव्ही टेस्ट करून बघायची, म्हणजे आपल्याला कळता त्याबरोबर लागला की नाही. बघा आपलं मसाला बघा कसं मस्तपैकी तयार झालेलो. आणि आता ह्यात आपला मॅरिनेट केलेला चिकन घालून घेऊया. बघू शकतात तुम्ही. आता ते का मस्त ढवळून घेऊया. असंच ना चिकन ते का 2 मिनिटं वाफेर शिजवून घ्यायचं. म्हणजे त्याच्यावरती झाकण ठेवायचं कुकरचा, उलटा झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं शिजवून घ्यायचं फक्त. म्हणजे जेणेकरून जेव्हा पाणी सुटतला, पाणी आपण घालतलो पण चिकनाचं पाणी ना सुटतला, म्हणून त्या झाकण घालून ठेवूया तर चिकन मऊ जाऊया. बघितलं असं 2 मिनिटं चिकन ठेवा. पुन्हा येऊया. तुम्ही बघू शकता एका पाणी असं सुटलेला, जास्त सुटायचं नाही, थोडं थोडं सुटतेला. हे बघा तेल आणि पण असं सुटलेला. ह्या स्टेपला ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घालायचे, जे आपण मगाशी भिजवून ठेवलेले ते तांदूळ घालूया. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचा. पूर्ण तांदळांका ना ती चिकनची ग्रेव्ही लागावं, मस्त मिक्स करून घ्या. बघा हलक्या हातान करा, जोरात केला तर ते तांदूळ ना ते मोडतले आणि मग तुमका भात असं चिपचिपीत दिसतलो. हळूहळू करा. बघा झालेला. आपले ना 1 ग्लास तांदूळ होते बासमती, त्याच्यात 2 ग्लास पाणी घालायचं. त्यातलं ते भात घट्ट होऊ शकते, त्यामुळे 2 ग्लास पाणी घाला. जेव्हा आपण घेतलेले तांदूळ त्यात 2 ग्लास पाणी घातलेला. बघा आता ह्यात ना चांगली टेस्ट होई म्हणून बिर्याणी मसाला वरनं घालून घेऊया, म्हणजे बिर्याणी मसाल्यान अजून छान एका टेस्ट येता. चांगलं घालून घ्या, मग अशी घातलेलं जा आपण. तुम्ही बघू शकता आपलं मस्त असं पुलाव रेडी झालेलो आ. मस्त खिळ खिळ झालेलो असं आणि छान असं शिजलेलो आ. बघू शकतात तुम्ही. आणि याच्यासोबत मस्त असा कांदा टोमॅटोचा सॅलेड केलेला आणि छान असं भात रेडी आ. तुमका रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.